सिनेमाच्या इंडस्ट्रीबद्दल पहिले बोलूया. आज तुम्ही एवढे वर्ष मराठी सिनेमा स्पेशली कारण आम्ही सातत्याने बोलत असतो, की मराठी सिनेमाचा इकॉनॉमिक म्हणजे फायनान्शियल पीक जो होता 2018 मध्ये तो 200 कोटीचा होता. हं. कन्नडा 3000 कोटी, तेलुगू 8000 कोटी, हिंदी 11,000 कोटी. म्हणजे जर आपण बघितलं तर आज मराठी सिनेमा इतका टॅलेंट असून आणि हेच मराठी सिनेमेचे लोक बाकी इंडस्ट्रीत पण काम करतात. मग मराठी एज अ इंडस्ट्री कुठे कमी पडतीये का ती इंडस्ट्री एक्झिस्टच करत नाही? ऑफ द कॅमेरा पण आपण बोलत होतो की सुरुवात फाळकेनी केली, यांनी केली. राजा तर परांजपे, हो. मग कुठे ती विशाल. गॅप पडली आणि ऍज अ इंडस्ट्री आपण पहिलं तर कुठे कमी पडतोय? मी जसं म्हटलं तसं पहिली गोष्ट ना की फिल्म म्हणजे तुम्ही नुसती फिल्म नाही बनवत, तुम्ही एक आयपी क्रिएट करताय ज्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो. म्हणजे एखादं नॉव्हेल असेल किंवा एखादं काही पेंटिंग असेल, इट इज ऑल आयपी बेस्ड सगळे हे आहे. तर फिल्म बनवणं म्हणजे आयपी आहे आणि हे आयपी ची व्हॅल्यू काय आहे किंवा आयपी काय करू शकतं ना ह्याचंच आपल्याला त्याची जाण नाही आहे. आणि त्यामुळे होतं काय की वल्नरेबल सिच्युएशन किंवा जेव्हा तुम्ही खूप डेस्परेशन येतात की अरे तुम्ही बनवलंय सिनेमा, आता डिस्ट्रीब्यूट कसं करणार, पैसे नाहीत, मग सगळे जेव्हा रस्ते बंद होते तेव्हा तुम्ही कमी ह्याच्यात ती विकून टाकता. म्हणजे तुम्ही ऍक्च्युली तुमचं सगळं आयपी देऊन टाकता आणि मग ते दिल्यानंतर तो माणूस आहे त्या आयपीएचं सगळं एक्सप्लॉयटेशन तो करत असतो, वर्षानुवर्ष करत असतो. ह्या माणसाचं सगळं म्हणजे एवढी मेहनत केलेली, एवढं सगळं क्रिएट केलेलं सगळं जातं. तर मुळात असं आहे की हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हे समजून मग ते त्याचा अंतप्रवास म्हणजे तो कसा आणि किंवा मग सस्टेन कसं करता येईल, कसं वेगवेगळ्या लोकांना जोडता येईल, ह्यालाच बिझनेस म्हणतात. कोलॅबरेट कसं करता येईल. तर हे स्किल्स किंवा ही समज येणं फार गरजेचं आहे आणि मग एकत्र इंडस्ट्री म्हणून याला उभं राहणं फार गरजेचं आहे. सी, एक तर पहिली गोष्ट हे सगळ्यांना माहिती आहे की मराठी सिनेमाला सगळ्यात मोठा चॅलेंज आहे तो हिंदी सिनेमा, कारण बॉलिवूड इथे एक्झिस्ट होतं. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये ही मोठी इंडस्ट्री आणि बॉलिवूड हे बरं होतं काय की बॉलिवूड हिंदी सिनेमे आपण बघत बघतच मोठे पण होतो. आज मराठीचा अभिमान आहे वगैरे मोठे झाल्यावर कळतं, पण लहानपणी म्हणजे आपण अमिताभ बच्चन, धर्मेंद्र हे सगळे बघत आलेलो आहोत. त्यामुळे हे आपल्या जीन्समध्ये पण आहे. इव्हन यंग लोकांमध्ये, आता यंग मुलांमध्ये, यंग जनरेशनमध्ये तर ग्लोबल कॉन्टेंट आहे. मग त्यांच्यासाठी काय मराठी काय किंवा हे वेगळं नाही. तुम्ही कोरियन फिल्म म्हणजे आज बॉलिवूड नाही कोरियन ड्रामा बरोबर पण कॉम्पिटिशन झाली. सो एकतर मराठीबद्दल प्रेम असणं किंवा मराठी कॉन्टेंट किती ताकदीचं आहे हे त्यांच्यापर्यंत पोचलेलं नाही. सो त्यामुळे ना वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज हे करायला लागतील. सिनेमा बनवणं हा एक भाग आहे, त्याचा इंडस्ट्रीचा किंवा सिनेमाचा अवेअरनेस करणं एक वेगळी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, जी तरुणांना त्यात आवड कशी किंवा त्याचा ओढ कसा येईल किंवा तो सिनेमा त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल. आणि त्याच्यासाठी खूप पैसेच लागतात असं नाही. आज तर डिजिटल मीडियम आहे. डिजिटल मीडियम तर इतकं स्ट्रॉंग आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी फक्त वेगवेगळे कॉन्सेप्ट आणि वेगवेगळे आयडियाज जर का तुम्ही अप्लाय केले तर ते पोचू शकतं. सो एक आहे की पैसा किंवा पैशाचं बळ, दुसरं आहे थोडंसं तुमच्या आयडियाज, कॉन्सेप्ट चांगल्या हव्या. तर ते वेगवेगळे त्याच्यासाठी इनोव्हेशन्स करायला पाहिजे. त्याच्यासाठी सतत एक ब्रेनस्टॉर्मिंग विचार व्हायला पाहिजे. असं म्हणजे म्हणूनच ह्या उद्योग बोधमध्ये मी असं प्रयत्न करतोय किंवा आम्ही प्रयत्न करतोय की मराठी सिनेमा ही इंडस्ट्री म्हणून ह्याच्याकडे कसं बघतोय. त्यामुळे आता जे गेस्ट येत आहेत सगळे, म्हणजे आज सुबोध येतोय, भावे, नितीन वैद्य ज्यांनी 40 फिल्म्स वेगवेगळे प्रोड्यूस केलेत, को प्रोड्यूस केलेत, सारंग साठे ज्यांनी आज डिजिटल पहिला मराठी डिजिटल चॅनल जो एवढा मराठी किंवा वेगवेगळे टॅलेंट आणि हे करून त्याचा. सो आता तर मराठी सिनेमाला पण त्यांनी एक सपोर्ट सिस्टीम तयार केलाय भाडीपणी. सो हे सगळं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने होणं आणि त्या सगळ्या लोकांच्या आयडियाज आणि हे कशा आपण प्रोजेक्ट करता येईल लोकांपर्यंत. कारण आतापर्यंत सॅटर्डे क्लबमध्ये बाकी सगळे ऑलमोस्ट बिझनेसेस एक्सपोज झालेले आहेत किंवा त्याच्यामध्ये लोक काम करतायत किंवा त्याची समज आहे. पण मराठी फिल्म इंडस्ट्री ह्या इंडस्ट्रीचे अजूनही त्यांना कॉन्सेप्ट म्हणा, त्याचे इन्साइट्स अजूनपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्याच्याकडे सिनेमा म्हणूनच बघितला जातो. हा चांगला सिनेमा, वाईट सिनेमा हा. सो मी नेहमी म्हणतो की सिनेमा, क्रिकेट आणि पॉलिटिक्स ह्याच्यावरती कोणीही जजमेंट्स पास करू शकतं किंवा लाईक्स डिसलाईक्स पास करू शकतात. कारण त्याच्यासाठी तुम्हाला काही
क्वालिफिकेशन नाही नाही लागत. बट म्हणूनच म्हणजे जजमेंट पास करणं खूप सोपं असतं, पण एक सिनेमा बनवायला किती काय काय जातं, किती इन्व्हेस्टमेंट तर जातेच, पण टॅलेंटचा किती मोठा हे असतो आणि त्याच्यामध्ये वेळ किती जातो, त्याच्यामध्ये काय काय जातं हे समजणं किंवा त्याचे इन्साइट्स असणं फार गरजेचं आहे. आणि सॅटर्डे क्लब सारखा काय म्हणतो त्याला मराठी लोकांचा एवढा तगडा प्लॅटफॉर्म हा मराठी इंडस्ट्रीला फार उपयोगी पडू शकतो जर त्यांनी मनावर घेतलं आणि त्याचं हे जर झालं. आणि वाय नॉट, म्हणजे दे आर रेडी टू डू इट. फक्त त्यांना बहुतेक माहिती नाही की नक्की काय करायचं किंवा हाऊ वी कॅन पार्टिसिपेट.